आज ज्ञानेश्वर महाराजांचा जो प्रस्थान सोहळा आहे तो देहूनगरीमध्ये पार पडतोय आणि या सोहळ्याच्या निमित्ताने जे आहे तो संपूर्ण आनंद उत्सव या संपूर्ण रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या दिंड्या ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे आणि आजचा जो संपूर्ण आनंद उत्सव आहे तो या ठिकाणी रंगत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फुगड्या वगैरे खेळून ज्या आनंद उत्सव आहे तो या ठिकाणी अनेक वारकरी जे आहेत ते साजरे करतात आणि सर्वत्र रामकृष्ण हरीचा जयघोष करत या ठिकाणी जी पालखी आहे ती येणाऱ्या काही वेळामध्ये मार्गस्थ होणार आहे। अनेक जे वारकरी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि गर्दी देखील तितक्या प्रमाणावर आहे। अगदी जर पाहिलं तर पाऊस सध्या सुरू आहे आणि आता पाऊस सुरू असून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे वारकरी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अशाच काही वारकऱ्यांची आपण जो आहे तो संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत। मावशी कुठून आलात? नांदेडवरून मुखेड। कोणत्या पालखीत आलात? पालखी कोणती सर? रंगनाथ महाराज परभणी। कितवा दिवस आहे आज पालखीचा तुमचा? दुसरा। किती वर्ष आहे? फर्स्ट वर्ष। काय वाटतं, कसं वाटतंय पालखीत येऊन तुम्हाला? आनंद वाटतो म्हणूनच घरून आलो। किती वर्ष? पहिलेच वर्ष आहे? मी पहिले एक वेळेस केले 19 वर्षाखाली, पण हा फर्स्ट म्हणजे ह्या दिंडीचा फर्स्ट टाइम आहे। काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी पालखीसाठी आलात? खरं तर इतका पाऊस आहे, इतका मोठ्या प्रमाणात पाऊस असून सुद्धा तुम्ही सगळे या ठिकाणी आलात। आनंद वाटतो, आम्हाला आनंद वाटतो। कितीही जरी पाऊस झाला ना तर आम्ही शेवट पंढरपूरला जाणारच ध्येय। मराठी चॅनल टाका, आमच्या घरी मुलं बघतात टीव्ही। कुठून आलात तुम्ही? आम्ही उदगीरून आलो। काय पाहून आहेत आज तुम्ही या ठिकाणी पालखीसाठी आलात? खरं तर पाऊस देखील आणि नदीला देखील पूर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आणि मंदिरात देखील सोडलं जात नाही वारकऱ्यांना। ज्यावेळी दिंडी पूर निघेल त्यावेळेस तुम्हाला जाता येईल, मात्र काय पाहून आहेत एवढा सगळा आनंदोत्सव पाहून? खूप म्हणजे मनापासून पांडुरंगाची भक्ती वाटते म्हणून असं ह्याचा काहीच वाटत नाही। पावसाचं वगैरे खूप आनंद येतो। काय सांगाल माऊली, तुम्ही कुठून आलात? माझा दुसरा वर्ष आहे, मी नांदेडची आहे। खूप आनंद आहे आम्हाला। पाऊस आला, चिखल राहिला, खायला नाही भेटलं तरी चालेल, पण आम्हाला फक्त दिंडी सोबत जायचं माझं दुसरं वर्ष आहे। पण मला देवाने एवढं पूर्ण करावं ही इच्छा होती। इथपर्यंत आणलं, आळंदीपर्यंत आम्ही 3 तारखेला निघालो तर काल आलो तिथं। आता इथून आता पायी जायची इच्छा खूप आहे। देवा असंच का होईना पावसात न्यावं हे एवढं मागणी आहे देवाला। कुठून आलात ताई तुम्ही? मुखेड। त्यांच्या बरोबरच आहात। काय पाहून आहेत? खरं तर इतका मोठा प्रमाणात पाऊस आहे आणि त्यातून अगदी घर आणि सगळा प्रपंच बाजूला ठेवून या वारीमध्ये सहभागी व्हायचा जो 8 तास आहे, नेमकं काय? खूप आनंद वाटते। फर्स्टच आहे माझी। घरच्यांनी पाठवलं का इतका पाऊस होता? सोबतच आहेत। माऊली काय सांगाल, आज तुम्ही जोडीने या ठिकाणी वारी करताय, काय भावना आहेत? वारी खरंच अतिशय सुंदर आहे। जीवनामधील सर्व दुःखामध्ये सुद्धा खूप आनंद आहे, हे वारीतनं शिकायला मिळतं। माऊलीचं दर्शनाचं आम्हाला खूप सुंदर झालं आणि इथली जी व्यवस्था यंत्रणा जी पाहून इतकं प्रेम वाटतं आहे की इथे गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळी लोक एका लेवलमध्ये येतात। समतेचा खरा संदेश माऊलीने जो दिला आहे तो इथे अनुभवायला मिळतो आहे। काय नेमका एकंदरीत पाहून आहे? खरं तर इतका जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांना आतमध्ये मंदिरामध्ये जाता येत नाही। खरं तर नदीचा इतका प्रलय देखील आहे, आता परत पाऊस देखील सुरू झालाय। असं संपूर्ण वातावरणावर मात करत तुम्हाला ही पालखी ही वारी पूर्ण करायची। खरं पाहिलं तर ती अडचण नाही आहे, तर ती परीक्षा आहे आणि परीक्षेमध्ये जो उतरतो त्याला माऊली दर्शन देते, हा अनुभव आहे मला। एकंदरीत आपण पाहिलं तर अनेक वारकरी जे आहेत ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कुठून आलात? मुखेड जरा आमचं सगळे एकत्र आलात? किती जण आहात तुम्ही? 18 जण। आम्ही काय? दोघं पती पत्नी आहे। अच्छा, काय भावना आहेत आज तुम्ही या ठिकाणी वारीसाठी या ठिकाणी आलात? खरं तर इतका पाऊस देखील आहे मुसळधार, तरी देखील तुम्ही सगळे या ठिकाणी अगदी सर्व तयारीनिशी आलात। कितीही पाणी पडू द्या, जसं रामायणामध्ये जसं सेतूवर असं रामाच्या नावाने दगड तरंगत राहिले आणि तो म्हणजे श्रीलंकेला म्हणजे लंकेला पोहोचले, तसं आम्ही आमच्या माऊलीला पंढरपूरपर्यंत कितीही संकट पडू द्या आम्ही त्यांना घेऊन जाणार, म्हणजे घेऊन जाणारच। अशी कितीही संकट पडू द्या। खूप आनंद आहे। आम्ही मुखेडून आलोय, मी नांदेड जिल्हा। खूप एकंदरीत आपण पाहिलं तर संपूर्ण जे वारकरी आहेत त्यांची एकच एक हे आहे की कितीही पाऊस असेल किंवा कितीही कोणताही नैसर्गिक आपत्ती होत्या, आम्ही आमची जी वारी आहे ती पूर्ण करणार आणि ही संपूर्ण जी वारी आहे ती आम्ही अगदी पंढरपूरपर्यंत या संपूर्ण निसर्गावर मात करत पूर्ण करणार।
आणि खरं तर ते म्हणतायत की ही परीक्षा आहे आमची, यातून जर पार झालं तरच आम्हाला माऊलीचं जे आहे ते खऱ्या अर्थानं दर्शन घडेल. असे अनेक जे वारकरी आहेत ते सध्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. अगदी आपण पाहू शकता इतक्या मोठ्या स्वरूपाचा पाऊस आहे आणि असा पाऊस असून देखील या ठिकाणी जे गर्दी आहे ती कसुभरही कमी झाली नाहीये. काय सांगाल, काय नेमकी काय तुमची भावना आहे? मी 19 वर्षाखाली पायवारी केली, सिंगल केली. माझे छोटे छोटे बाळ होते, घरी सर होते, त्यांनी सांभाळलं. पायवारी करून जाते वेळेस पांडुरंगाला मी हे दिलं वचन की मी माझ्या पतीसोबत एक पायवारी करेन आणि ती तू पूर्ण करून घे. तो दिवस हा आज उजाडला आणि ह्याच्यासाठी मला खूप आनंद वाटला. ते स्वतःहून तयार झाले, सांप्रदायिक आहेत, ज्ञानेश्वरी वाचवतात, तुळशीला पाणी घालतात, त्यांचं आज फळ हे झालं. तुम्ही शिक्षक आहात? यांनी शिक्षक आहेत, माझा मुलगा BDO आहे, सुनबाई MD डॉक्टर आहेत, माझी एक मुलगी टीचर आहे, जावाई टीचर आहेत, एक मुलगी MPSC थ्रो आहे, माझे एक जावाई चेन्नईला इंजिनियर आहेत, 25 लाखाचं पॅकेज आहे. माझा असा परिवार आहे. आम्ही सर्व सोडून पांडुरंगासाठी आम्ही 2 जण आलोत. इतकं एकंदरीत जर आपण पाहिलं तर एकीकडे तुमची कौटुंबिक स्थिती जी आहे जी शैक्षणिक असेल किंवा काय सगळी पुढारलेली आहे, उजवी आहे, मात्र एकीकडे हे वारी आणि वारीतील हा संघर्ष नेमका आता कशी तुम्ही ही संपूर्ण वारी पूर्ण ही एक करणार? वारी झाली सर, ही वारी झाली, पण आमची सांप्रदायिक वारी आहे. सांप्रदायिक वारीमधून आम्ही आमचे लेकरं ह्याच्याहून देहूहून पंढरपूरला पोहोचवलो शैक्षणिक क्षेत्रातून. एकंदरीत जर आपण जर ही संपूर्ण परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी अगदी आनंद उत्सव जो आहे तो आळंदी शहराच्या रस्त्यावर साजरा केला जातोय आणि संपूर्ण जी पालखी प्रस्थान हा जो सोहळा आहे तो अगदी उत्साहात, अगदीच तुम्ही आता पाहू शकताय की मोठ्या प्रमाणावर जो पाऊस देखील या ठिकाणी बरसतोय. मात्र या कशाचीही पर्वा न करता वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालाय आणि सर्वांचे जे डोळे आहेत ते ह्या पालखी प्रस्थान सोहळ्याकडे लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन दिनेश सिंगसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.